लातूर, द सिटी ऑफ ड्रीम्स. हजारो डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडवणारे शहर म्हणजे लातूर. काय आहे लातूर कोचिंगचं रहस्य? कशा प्रकारे घडतात डॉक्टर्स? कसं असते इथली लाईफ? हे सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मी आज गेलेलो होतो प्रोफेसर मोटेगावकर सरांच्या RCC मध्ये. तिथे जाऊन मी पाहिलं काय असते DSP नोट सेक्शन, एका विद्यार्थ्याची ऍडमिशन प्रोसेस कशी असते, कशा प्रकारे त्याची काळजी घेतली जाते. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तिथे गेल्यानंतर मला एक कळाली, ती म्हणजे की लातूरमध्ये काही असे लोक आहेत जे की काही चक्क 5 ते 10 हजारासाठी एका विद्यार्थ्याचं करिअर धोक्यामध्ये टाकू शकतात. या सर्व गोष्टींपासून जर तुम्हाला जपून राहायचं असेल, जर तुम्हाला चूज करायचं असेल एक राईट वे, एक राईट इन्स्टिट्यूट तुमच्या नीटच्या कोचिंगसाठी किंवा JEEच्या कोचिंगसाठी, तर हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अशा गोष्टी समजणार आहेत ज्या की तुमची जर लातूरला यायचा निर्णय घेतला असेल किंवा तुमचा भाऊ बहीण लातूरला पाठवायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा. कारण एंडला एक अशी गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझ्या सबस्क्रायबर सोबत ही गोष्ट झाली जी ऐकून की म्हणजे तुम्हाला तर तुमच्या तळपायाची आग डोक्यात जाईल की काही एजंट्स असे आहेत जे की 5,000 रुपये घेऊन कुणाबद्दल काय बोलू शकतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता समजेल. तर हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत तुम्ही नक्की बघा. तो अजून तुम्हाला हे पण समजेल की मोटेगावकर सर RCC मध्ये शिकवतात का नाही, कारण ही खूप जास्त एक इम्पॉर्टंट डाऊट असतो प्रत्येक विद्यार्थ्याचा की मोटेगावकर सरांचं फक्त फोटो, त्यांच्या फक्त डिग्रीवरतीच ऍडमिशन होतात, मोटेगावकर सर कुठेच शिकवत नाहीत. पण आज तुमच्या स्वतःच्या कानाने आणि डोळ्याने नीट ऐका की स्टुडंट्स काय म्हणतात, मोटेगावकर सर शिकवतात की नाही, काय आहे रियालिटी RCCची. संपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत नक्की बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे विश्वजित. आज आपण आलेलो आहोत ट्युशन एरियामध्ये. तर आज आपण मोटेगावकर सरांच्या RCC मध्ये जाणार आहोत. जाणून घेऊ तिथले काही असे सिक्रेट्स जे की आजपर्यंत कुणीच रिव्हील केले नाहीत. तर आता जाऊयात आपण तिथं आतमध्ये. आतमध्ये थोडस माहिती पाहिजे ते आम्हाला. आतमध्ये जाऊ काय? तर मित्रांनो, फायनली आपण नालंदा कॅम्पस मध्ये एंट्री केलेली. आता जाऊयात आपण DSP हाऊस मध्ये, बघूया तिथं काय काय असं कसं वातावरण आहे संपूर्ण. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत RCCच्या DSP हॉल मध्ये. तर बघूया तिथल्या विद्यार्थ्यांसोबत काहीतरी इंटरॅक्शन करूयात की नेमकं काय चाललंय इथं. हाय, काय करायला इथं? म्हणजे कुठल्या क्लासला आहे तू? किती येते? 11th ला. अच्छा, फाउंडेशनला आहे. काय करायला? फाउंडेशन नाही, पण मी आता जस्ट म्हणजे बॅच जॉईन केली. DSP मध्ये कधी बसते? कधी म्हणजे मी टाइम विचारताय का? 2 तास, कारण क्लास असतो त्याच्यानंतर. काय वाचते? बायोलॉजी. कसं DSP नेमकं काय आहे? DSP कशासाठी बनवलेलं आहे RCC? DSP मध्ये स्टडी पण खूप छान होतो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला काही डाऊट असला तर तो पटकन क्लिअर पण होऊन जातो. तुला डाऊट आहे समजा इथं, तर तू कसा क्लिअर करणार तो डाऊट? कुणाकडे क्लिअर करणार? खरं बरं सरांकडे विचार. तुला काय डाऊट आहे? सरला सांग की मला हे समजा नाही. कंपाऊंड इपिथेलियम काय आहे ते एक्सप्लेन करा.
सर मला क्युबॉइडल इपिथेलियम जे इपिथेलियमचे जे टाईप आहेत ना ते मला फक्त एक अच्छा एक्सप्लेन. किती टाईप आहेत बेटा? तीन. 3 टाईप. कोणते कोणते? सिंपल, ब्रश बॉर्डर, सिलिएटेड, पार्टिकल किंवा फ्लुइड. ह्याचं काम काय असेल तर ह्याचं काम आहे पीसीटी मध्ये, कुठं प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड. आणि इथं काय असते? लॉंग नॅरो सेल्स आहेत, सिलिया असते. याच्या दोघांमध्ये फरक काय? याच्या सेलचा शेप हा. तर आता सरने तुला काय सांगितलेलं? सरांनी आता सांगितलं की नेफ्रॉन असतं ना ते आपल्या किडनीमध्ये प्रेझेंट असतं, तर त्याच्यामध्ये बोमॅन्स कॅप्सूल, पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कम्युलेटेड ट्यूब्यूल्स ते प्रेझेंट असतात, डीसीटी प्रेझेंट असतात. जे मला म्हणजे माहीत नव्हतं की बोमॅन्स कॅप्सूल म्हणजे प्रॉपर काय किंवा ते कुठे प्रेझेंट असतात. तर मी सरांना विचारलं तर सरांनी तो माझा डाऊट क्लिअर केला. आणि एपिथेलियल टिश्यूचे पण 3 टाईप असतात, पण ते 3 टाईपमध्ये प्रॉपर म्हणजे त्याचा शेप किंवा त्याच्यावरती सिलिया वगैरे प्रेझेंट असतात. पण ते पण मला जरा थोडं त्याच्यामध्ये डाऊट होता, तर ते सरांनी माझं क्लिअर केलं. आता विसर्जन का? काय? आता विसर्जन का? नाही. ऑल द बेस्ट तुला नीटसाठी. तर मित्रांनो आता जाऊयात आपण फिजिक्सच्या डाऊट सॉल्विंगच्या त्या ठिकाणी. तर काय नाव आहे तुझं? इथं कशासाठी आली? डाऊट. फिजिक्सचा डाऊट आहे का? कुठला डाऊट आहे तुला? दाखव. अच्छा, हिंदी में बोलना है कि तुम्हें? कौन सा डाउट है, दिखाओ. पूरा स्केलर्स एंड वेक्टर्स का मुझे वन शॉट टाइप चाहिए. वन शॉट चाहिएगा तुमको. और तुला कुठला डाऊट आहे? तू हिंदी नाही मला तेच का? स्केलर आणि वेक्टरचं पाहिजे तुला? तर आता ह्यांना स्केलर आणि वेक्टरचं पूर्ण रिव्हिजन पाहिजे. तर बघूयात ते सर किती वेळात ह्यांना ते रिवाइज करून देतात. तो सबसे पहले तुम्हारा नाम क्या है? खुशी तिवारी. तो तुम्हें मतलब हिंदी हो तो मराठी में इधर पढ़ा नहीं, बट पढ़ने में कुछ दिक्कत नहीं क्या? नहीं जी, मैक्सिमम टीचर्स नॉर्थन साइड के तो समझ आ जाता है, हिंदी बोलते हैं. अच्छा, तो क्या डाउट है आपका? स्केलर्स एंड वेक्टर्स का पूरा रिविजन चाहिए. हमारे पास स्केलर एंड वेक्टर यानी ये हमारे हर किसी चैप्टर के लिए बेसिक्स लगता है, ठीक है ना. जो भी आप फिजिक्स में चैप्टर पढ़ोगे तो उसके लिए आपको स्केलर एंड वेक्टर चाहिए ही चाहिए, ठीक है ना. अब यहाँ पे कहानी आ जाती है स्केलर की और कहानी आ जाती है वेक्टर की. दोनों अलग अलग चीज़ें हैं. स्केलर वो टर्म होता है, स्केलर उस चीज़ का हम नाम देते हैं जिसका सिर्फ और सिर्फ क्या होगा? मैग्नीट्यूड होगा. और वेक्टर उस चीज़ का हम नाम देते हैं जिसके पास क्या होगा? मैग्नीट्यूड एंड डायरेक्शन. तो तुम्हें समझ में आ रहा है क्या सर क्या बोलते? जी बिल्कुल. तुला? तर मित्रांनो आता बायोलॉजी आणि फिजिक्सचा डाऊट आपण क्लिअर केलेले. आता जाऊयात केमिस्ट्रीचा डाऊट बघूया तिथले सर कशा प्रकारे डाऊट सॉल्व्ह करते. काय डाऊट आहे तुझा? डाऊट काय आहे? केमिस्ट्री. कुठला डाऊट आहे? थर्मोडायनामिक्स. त्याचा सर थर्मोडायनामिक्स ह्याचा केमिस्ट्रीचा डाऊट सॉल्व्ह करते. सर प्लीज. यहाँ पे क्वेश्चन में देखकर बेटा कि यहाँ पे कैल्शियम कार्बोनेट डिसोसिएट होने के बाद कैल्शियम ऑक्साइड प्लस CO2 दिया. तर तुला समजतंय का सर काय एक्सप्लेन करते ते? हो. कुठल्या क्लासला? किती होते? ऑल द बेस्ट तुला तुझ्या एक्झामसाठी. तर मित्रांनो आत्ताच आपण जस्ट DSP हाऊसची टूर पाहिली. अप्रतिम असं इथलं माहोल आहे. संपूर्ण मॅनेजमेंट वगैरे टीचर्स खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे जसा विचार केला त्याच्यापेक्षा तर खूपच भारी निघाले हे DSP हाऊस. तर आता आपण जाणार आहोत इकडे नोट सेक्शन म्हणून काहीतरी स्टुडंट्स ते जमा झालेले आहेत. तर त्यांना जाऊन विचारूयात की नेमकं इथं काय करतायत ते आणि नोट सेक्शन काय आहे या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. काय करतोय रे? काय करतोय? पीसीबी. काय नाव आहे तुझं? महेश बालाजी. इथं कशासाठी आला? पीसीबी करण्यासाठी. इथं काय करतो? बुकलेट्स. म्हणजे बुकलेट्स देतात का इथं? आता बघूयात आता ह्याला कुठले कुठले बुकलेट्स वगैरे काय काय भेटलेले. तर ह्या नोट्स मध्ये नेमकं काय आहे? 11th म्हणजे जे आपल्याला शिकवतात त्याचा पूर्ण सिलेबस ह्या नोट्स मध्ये आहे. 11th आणि 12th. हां. बघू एक नोट बुकलेट. आता हे बायोलॉजीचं बुकलेट आपल्याकडे आलेलं आहे. बघूया त्याच्यात नेमकं काय आहे. ह्या नोट्स आहेत का संपूर्ण चॅप्टरच्या? शॉर्ट नोट आहेत. हां हां हां. अरे वा, असं एकदम प्रॉपर मॅनर मध्ये नोट्स दिलेल्या आहेत. क्वेश्चन्स पण तुम्ही पाहू शकता इथं भेट दिलेले त्यांना प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी. तर मित्रांनो आता आपण फायनली RCCच्या ॲडमिशन ऑफिसमध्ये आलेलो आहोत.
तर बघूया तिथं कशा प्रकारे आपला एक्सपिरियन्स राहतोय, कशी प्रोसेस आहे ऍडमिशनची, सर्व आज आपण ऍडमिशन ऑफिसमध्ये जाऊन पाहणार आहोत. तर फायनली मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आरसीसीच्या, म्हणजे आता आपण आलेलो आहोत आरसीसीच्या ऍडमिशन ऑफिसमध्ये. पाहू शकता तुम्ही नीट 2024 ब्लॉकबस्टर रिझल्ट 600, 706, 705, 700, 710 आणि हा पाहू शकता तुम्ही लातूर मधला 2024चा नीटचा टॉपर, 716 मार्क्स पडलेले, त्याला हायेस्ट आहे लातूरमध्ये. त्याचं नाव आहे रितेश. तर आता आपण जाऊन येत आतमध्ये ॲडमिशन प्रोसेस कशी असते, कुठल्या गोष्टी, कुठले डॉक्युमेंट्स काय लागतात, या सर्व गोष्टी जाणून घेऊयात. तर चला तुम्ही माझ्यासमोर आधी मॅडम. तर आता आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आरसीसी मध्ये, तर काय प्रोसेस असते त्याची? आपला हा फॉर्म आहे आणि हा फॉर्म थोडासा फिल करायचा आहे, पण ह्याच्यामध्ये काय फार काय आपली माहिती वगैरे आहे ते एकदम नॉमिनल आहे. अगदी वडिलाचं नाव, आपलं स्वतःचं नाव, आडनाव वगैरे एकदम सिम्पल आहे हा फॉर्म. हा फॉर्म तुम्ही भरल्यानंतर ह्याच्यामध्ये काय वरती थोडं टिकमार्क आहे, बाकीचं थोडं फिल करायचंय आणि खाली तुमचं स्कूल कॉलेजचं नेम वगैरे एवढाच फॉर्म आहे. आणि हा फॉर्म भरायचा आणि ह्याच्यासाठी आपण कुठलेही डॉक्युमेंट्स कंपल्सरी करत नाही. असेल तर आधार कार्ड नंबर किंवा आधार कार्डचे झेरॉक्स घेतो ना, तर बाकी असं काहीच कंपल्शन नाहीये. हा फॉर्म भरून तिथं कॅश काउंटर आहे, तिथं कॅश काउंटरवरती सबमिट केला आणि कॅश दिले की 2 मिनिटांमध्ये तुमचं ऍडमिशन कम्प्लीट होऊन जाईल. बॅच वगैरे कधी मिळते मग? मग आता तुम्ही हे जर फॉर्म भरल्यानंतर ना, तुम्हाला क्लासमध्ये गेल्यानंतर पुढच्या इन्फॉर्मेशन सगळ्या क्लासमध्ये मिळतात आणि क्लासमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बॅचचा स्टॅम्प मिळतो आणि मग तिथं तुम्हाला कुठली बॅच आहे किंवा टायमिंग काय आहे बॅचचं वगैरे हे सगळं क्लासमध्ये, पुढच्या सगळ्या इन्फॉर्मेशन क्लासमध्ये दिलं जातं. विदिन 10 मिनिट ऍडमिशन होऊ शकते. विदिन 10 मिनिटाच्याही आत म्हटलं तरी चालेल, इतक्या फास्ट आहे. कारण फॉर्म एकदम सोपा आहे, ह्याच्यासाठी कसलेही डॉक्युमेंट्स वगैरे जास्त गरज नाहीये आणि तुम्ही डायरेक्टली कॅश काउंटरला गेलात, फॉर्म दिलात की 2 मिनिटांमध्ये कॅश घेतली की तुमचं ऍडमिशन कन्फर्म होतं. थँक्यू सो मच मॅडम. तर आता ट्युशन एरियामध्ये आरसीसी मध्ये आपण पाहू शकता पेरेंट्स आपल्याला भेटलेले. तर काय नाव आहे तुमचं? माझं नाव रचना पाटील. पाटील. तर ह्याचं ऍडमिशन घेतलंय तुम्ही आता? हो. तुम्हाला किती वेळ लागला टोटल ऍडमिशन घेण्यासाठी? लगेच स्कॉलरशिप एक्झाम झाली आणि लगेच ऍडमिशन पण झालं का? तर तुझं नाव काय? वीरधवल विनायक पाटील. तर तुम्हाला ही आरसीसी बद्दल माहिती कोणी दिली ती? इथं काय ऍडमिशन घेतलं? सर निकाल चांगला लागतो ना याचा, कोचिंग चांगलं आहे त्यांचं सरांचं, मोठ्या सरांचं. तर आता मुलं टॉप करतात ना इथं क्लासमध्ये. तर आता ऍडमिशन घेतले तर तुम्हाला काय काय भेटले ऍडमिशन घेतल्यानंतर? प्लेट मिळाले, नोट्स मिळाले. 11वीला आहे का? हा. चालतंय, तुला ऑल द बेस्ट तुझ्या नीटच्या एक्झाम साठी. तुम्हाला पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे विदिन 10-15 मिनिट ऍडमिशन होत आहे. तर आता ऍडमिशन प्रोसेस वगैरे झाली. तर आता एक विद्यार्थी भेटलाय. तर काय नाव तुझं? अयान मनियार. कुठला आहे तू? लातूर. मतलब तुम्हें मराठी समझ में आती है? हाँ, समझने आती है मगर बोलता नहीं ज्यादा मैं, इसलिए फ्लुएंट नहीं बोल पाता. तो मतलब जो क्लास में होते तो सर वगैरह जब मतलब आउट ऑफ महाराष्ट्र के जो स्टूडेंट आते हैं तो उन्हें समझ में आता है क्या? हाँ, हिंदी बोलते सर, सिर्फ 1-2 वर्ड मराठी में बोलते. अच्छा, ऐसा होता है? हिंदी बोलते सर. तो तुम्हें कैसा लगा आरसीसी का? जबरदस्त आरसीसी. कहा मतलब किसका नाम सुनकर तुम ये लातूर में आए थे पढ़ाई करने? नहीं, लातूर में नहीं, पहले से लातूर में ना, मोटे अगर सर के ऐसे सब आते आरसीसी में. अच्छा, तो तुम्हें ऑल द बेस्ट. तुम्हें मिलकर बहुत अच्छा लगा. और स्टूडेंट्स के लिए क्या एडवाइस देना चाहोगे? कि सब काम करते रहो, पढ़ाई करते रहो, मार्क्स आएंगे. तुम्हें भी ऑल द बेस्ट. 11th में हो क्या तुम? मतलब अभी हाँ. तुम्हारा पेपर कब है? अभी पेपर संडे को है. फाइनल पेपर 2026 को. 26 को है क्या? तुम्हें ऑल द बेस्ट 2026 के पेपर के लिए. अजून एक 11वीचा स्टुडंट भेटलेला आहे. ह्याच्यासोबत एक असा इन्सिडेंट झालेला आहे जो की म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत होतो, पण कोणी असं सांगत नाही, शेअर करत नाही, नंतर इथं येऊन रडत बसतात. तर हा सांगायला तयार झालाय आणि तुमच्यासोबत असा इन्सिडेंट होऊ नये म्हणून आता मी पण हा व्हिडिओ मध्ये पार्ट टाकणार आहे. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव युवराज दीपक बायकर. मी आरसीसीचा स्टुडंट आहे आणि मी जेव्हा क्लासला जायचो तेव्हा रस्त्याने बरेच एजंट वगैरे भेटायचे आणि नेहमी सांगायचे की हे क्लास लावा, ते क्लास लावा. त्यानंतर फॉर्म एक छोटा पॅम्पलेट वगैरे काहीतरी द्यायचे आणि या नंबरवर कॉल करा, त्यांचा नंबर सुद्धा द्यायचे. बरेच रस्ते वगैरे भेटत होते. बाहेर निघलं की आता आजकाल तर ते ट्रेंड चाललेला आहे की म्हणजे आमचा क्लास लावा, हा क्लासचे सिलेबस संपत नाही,
इथं एवढीच गर्दी असते, असे खूप सारे स्टुडंट मला भेटलेले आहेत, पण ते व्हिडिओ मध्ये सांगायला तयार नाही. तर तू सांगितल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. तुला ऑल द बेस्ट नीटच्या एक्झामसाठी, तुझ्या सर्व मित्रांना पण ऑल द बेस्ट. तर काही विद्यार्थी इथं या ठिकाणी भेटलेले, तर काय नाव तुझं? श्रेया पवार, कुठली तू? सोलापूर. बॅच कुठली तुझी? बोसॉन बॅच. असं म्हणतात की RCC मध्ये मोठेगावकर सर शिकवत नाहीत, शिकवतात. तुझ्या बॅचवर आले? हां. तुमचं नाव काय? राधिका दाभोळकर, कुठली तू? रायगड. बॅच? बोसॉन. तू? हर्षदा देवकाते, बॅच? बोसॉन. तुमच्या क्लासमध्ये मोठेगावकर सर शिकवायला येतात का? हो, येतात. असे टोटल किती तास शिकवतात सर दिवसात? त्यांचे जेव्हा लेक्चर असतं तेव्हा शिकवतात सर. 8 तास. अजून एक ट्युशन एरियामध्ये इथं RCCचा विद्यार्थी भेटलेला आहे, तर काय नाव तुझं? पाचंगे नर्सिंग सायनाथ. तू कितवीला आता सध्या? 11वी. आताच एक तुझ्या आधी एक विद्यार्थी भेटलेला, तो पण माहिती सांगत होता. तुझ्यासोबत जो इन्सिडेंट झाला तो तू शेअर करा. मी म्हणजे पहिल्यांदा लातूरमध्ये आलेलो आणि ट्युशन लावण्यासाठी आम्ही ट्युशन इकडे तिकडे फिरत होतो, पण आम्हाला काही एजंट लोक भेटले बाहेर, जे की असं म्हणत होते की RCC मध्ये सिलेबस हा कम्प्लीट वगैरे होत नाही आणि सिलेबस बराबर घेतला गेला जात नाही, खूप पळवतात, असं काहीतरी सांगत होते. पण आम्ही विद्यार्थ्यांना वगैरे विचारलं की इथे कसं शिकवतात काय नाही, तर मग विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की इथे दररोज खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. DSP फॅकल्टी आहे, स्पेशल DSP आहे. आम्ही दररोज DSP मध्ये येतो, स्पेशल DSP मध्ये पण जातो. मोठेगावकर सर आम्हाला दररोज स्वतः डेली एक लेक्चर्स तर त्यांचा कंपल्सरी असतोच कमीत कमी. मोठेगावकर सर आम्हाला दररोज येऊन शिकवतात. आणि अजून एका बॅच मध्ये 1200-1300 विद्यार्थी असते, त्याच्याबद्दल आपण अफवा आहे लातूरमध्ये? नाही, तसं काहीच नाहीये, कारण की RCC मध्ये आता मी सध्या ज्या बॅच मध्ये आहे त्या बॅच मध्ये फक्त 100 विद्यार्थ्यांची ती बॅच आहे आणि असेच दुसऱ्या बॅचेस आहेत RCC मध्ये जवळपास 10 ते 12 बॅचेस आहेत, पण त्याच्यामध्ये कमीच विद्यार्थी आहेत. अशा एजंट्स पासून तुम्हाला एक मित्रांनो मी सांगायचं की असं दूर राहा. आता तुम्हाला कोण दिसलं, तुम्ही पॅरेंट्स सोबत आलात की लगेच ते म्हणतात अरे इकडे या, तुम्हाला हॉस्टेल बद्दल माहिती सांगतो असं तसं, आणि हळूहळू मग ते नंतर RCC कडे घुसतात की म्हणतात RCC मध्ये असं तसं सिलेबस कम्प्लीट होत नाही. तुझ्यासोबत बी झालं का असं? नाही ना, एजंट भेटलेले? हो, एजंट भेटलेले. तर अशा एजंट्स पासून सर्वांनी दूर राहा. तुला ऑल द बेस्ट तुझ्या नीटचा पेपरसाठी. 11वीला एम्स बॅचला का तू? एम्स बॅचला कसा गेला तू? एम्स बॅचला आमची स्कॉलरशिपची एक्झाम होती आणि त्या स्कॉलरशिपच्या एक्झामवरतून आम्हाला ठरवले, आणि दर विकेंडला एक एक्झाम असते, त्याच्यावरतून मार्क्स ठरवतात आणि ॲव्हरेज मार्क काढून विद्यार्थ्यांना ज्या त्या बॅचेसमध्ये ठेवतात. तुला ऑल द बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही RCC बद्दल ज्या काही अफवा आपण ऐकलेल्या आहे, असं काही नाहीये की एका वर्गामध्ये 1200 विद्यार्थी बसतात, असं अजिबात नाही. त्या विद्यार्थ्यांनी स्वतः त्याच्या तोंडाने सांगितलं की एका वर्गामध्ये 100-200 त्याच्या बॅचमध्ये बसत होते विद्यार्थी. आणि अजून जे काही अफवा होत्या की मोठेगावकर सर क्लासमध्ये शिकवत नाहीत वगैरे, तर त्या मुलींनी स्वतः सांगितलं की मोठेगावकर सर स्वतः क्लासमध्ये येऊन शिकवतात वगैरे. या सर्व गोष्टी आज आपण ग्राउंड लेवलला जाऊन चेक केलेल्या आहेत. एरियामध्ये काही कमिशन एजंट्स आलेले आहेत जे की काय पैसे घेऊन RCC बद्दल अशा अफवा पसरवतात की ते RCC मध्ये सिलेबस कम्प्लीट होत नाही, तिथं मॅनेजमेंट ठीक नाही वगैरे. पण अशा एजंट्सला बळी पडू नका मित्रांनो. असे एजंट्स हे म्हणजे ट्युशन एरियावर एक कलंक आहे असं मला वाटतं पर्सनली. अशा काही अफवा नाही आहेत RCC बद्दल. RCC ट्युशन एरियामधला एक खूप चांगला क्लास आहे. तर तुम्हाला पण जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचं असेल डॉक्टर व्हायचं, तर आजच जॉईन करा मोठेगावकर सरांची RCC. धन्यवाद.